नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी, तर या संकल्पनेसंदर्भात आजच्या लेक्चरमध्ये आज आपण डिटेल्सपणे चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ जे कोण सुरुवातीला बघत आहेत त्यांच्या माहितीसाठी आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या चॅनलच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था असेल, भारतीय राज्यव्यवस्था असेल, अशा विविध विषयांच्या वरती आपले लेक्चर सिरीज सुरू आहेत. तर आजचं लेक्चर हे इकॉनॉमिक्स मधलं एक महत्त्वाचं प्रकरण आहे, ते म्हणजे लोकसंख्या, जे आपण चर्चेला घेतलेलं आहे त्याच्या संदर्भातलं आजचं लेक्चर आहे. तर बघा, आपण याच्यामध्ये मागील काही लेक्चरमध्ये आपण बघितलं की लोकसंख्या म्हणजे काय असतं, जगाच्या लोकसंख्येचा जो काही एकंदरीत आढावा आपण घेतला आणि त्याच्यानंतर लोकसंख्याच्या संदर्भातले जे काही सिद्धांत आहेत किंवा ज्या काही थेअरीज आहेत त्या आपण बघत आहोत. तर गेल्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं की माल्थसचा लोकसंख्येच्या बाबतीतला सिद्धांत आणि आजच्या लेक्चरला बघत आहोत लोकसंख्या संक्रमणाचा आधुनिक जो काही सिद्धांत आलेला आहे तो. तर बघा, ज्यांनी कोणी हे जे काही जुने व्हिडिओ बघितले नाहीत, म्हणजे लोकसंख्येच्या संदर्भातील असतील किंवा इतर जे अगदी इकॉनॉमिक्स मधल्या अगदी बेसिक संकल्पनेपासून आर्थिक नियोजन म्हणजे काय असेल, महागाई म्हणजे काय असेल, सर्व पंचवार्षिक योजना असतील, तर या सर्व व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघू शकता की ज्याचा उपयोग तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये एमपीएससी यूपीएससी आणि इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये नक्कीच उपयोग होऊ शकेल. तर बघा, आपण मागील लेक्चर्समध्ये बघितलं लोकसंख्या म्हणजे काय, एखाद्या राष्ट्रामध्ये जी काही एकंदरीतपणे मनुष्य प्राण्यांची जी काही एकूण संख्या आहे त्याला आपण म्हणतो की लोकसंख्या. आणि या लोकसंख्येच्या किंवा या लोकसंख्येबद्दल बऱ्याचशा विद्वान विचारवंतांनी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत तर तो सिद्धांत आपण बघत आहोत. तर गेल्या काही लेक्चर्समध्ये आपण बघितलं माल्थसच्या लोकसंख्येच्या बाबतीतला सिद्धांत आणि आजच्या लेक्चरला बघत आहोत की लोकसंख्या संक्रमणाचा जो काही आधुनिक कालखंडामध्ये आलेला सिद्धांत आहे तो बघू. तर बघा, या सिद्धांताला लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, लोकसंख्या बदलाच्या अवस्था किंवा लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्था अशाही पर्यायी नावाने ओळखलं जातं आणि इंग्लिशमध्ये डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी याही नावानं ओळखलं जातं. म्हणजे परीक्षेमध्ये याच्यापैकी कुठलाही जरी शब्द आला तर सर्वांचा अर्थ एकच आहे, एवढं इथं क्लिअर करून घ्या. तर इथं बघू, सुरुवातीला प्रश्न असा पडतो की लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत जो होता तो कोणी मांडला. तर लक्षात ठेवा, डब्ल्यू.एस. थॉम्सन यांनी हा सिद्धांत मांडला. म्हणजे थॉम्सन यांनी हा सिद्धांत मांडला. तर ह्या सिद्धांताच्या संदर्भातल्या आपल्याला खूप सारे छोटे छोटे बारकावे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे बघून घ्यायचे आहे. बघा, अलीकडे एमपीएससीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, त्याच्यानंतर कंबाईनची पूर्व परीक्षा असेल किंवा एसटीआयची मुख्य परीक्षा असेल किंवा इतर जे काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स असतं, जॉग्राफी असतं किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर एचआरडी नावाचा एक वेगळा विषय. तर या सर्व टप्प्यांच्या वरती हा जो काही सिद्धांत आहे किंवा हा जी थेअरी आहे तर ही तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकते. तर बघा, जे डब्ल्यू.एस. थॉम्सन यांनी एक महत्वाचा जो काही सिद्धांत मांडला तो सिद्धांत सोप्या भाषेत जर आपल्याला इथं बघायचा असेल तर बघा, कोणत्याही राष्ट्राच्या विकासामध्ये म्हणजे कोणत्याही देशाची किंवा कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था विकसित होत असताना ही प्रामुख्याने 3 अवस्थेमध्ये जात असते. त्याच्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे अविकसित. अविकसित म्हणजे की कोणताच विकास झालेला नाही. दुसरं असेल की विकसनशील, म्हणजे की जी अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावरती आहोत किंवा प्रोग्रेसमध्ये आहे विकासाच्या बाबतीत. आणि तिसरी अवस्था ते असते ती म्हणजे विकसित अवस्था. तर बघा, कोणत्याही राष्ट्राची अर्थव्यवस्था विकसित होत असताना प्रामुख्याने अविकसित, त्याच्यानंतर विकसनशील आणि त्याच्यानंतर विकसित अवस्था. तर बघा, हे जे काही महत्वाच्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत, अविकसित म्हणजे काय, विकसनशील म्हणजे काय, विकसित म्हणजे काय, तर आपण ह्या बेसिक लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर या सुद्धा व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर अधिक माहितीसाठी तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. जे राष्ट्रांचा म्हणजे विकासच झालेला नाही त्याला आम्ही अविकसित राष्ट्र म्हणतो. जे राष्ट्र विकासाच्या मार्गावरती आहेत त्यांना विकसनशील राष्ट्र म्हणतो आणि ज्या राष्ट्रांनी उत्कृष्ट विकास केलेला आहे त्यांना विकसित राष्ट्र म्हणतो. तर बघा, जगातल्या कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने या टप्प्यातून जात असते. आणि प्रामुख्याने जर बोलायचं म्हटलं तर अविकसित टप्प्यामध्ये जे एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था असते तर त्यावेळेला त्या राष्ट्रामध्ये लोकसंख्या जी असते ही प्रामुख्याने स्थिर असते. म्हणजे बघा, एखाद्या राष्ट्रामध्ये अविकसित आहे म्हणजे कुठल्याही विशिष्ट गोष्टींचा विकास झालेला नाही, त्याच्यामुळं त्या राष्ट्रामध्ये खूप सारे लोक जन्माला येतात, म्हणजे जन्मदर असतो तो खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि आरोग्य सेवा सुविधा नसतात, त्यामुळे मृत्यूदर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे असं म्हणतात म्हणजे लोक जन्माला प्रचंड येतात आणि मृत्युमुखी प्रचंड पडतायत, हे प्रामुख्याने अविकसित राष्ट्रांच्यामुळे. म्हणजे प्रामुख्याने विकास न झाल्यामुळे लोकांचं अज्ञान, अंधश्रद्धा असतात, त्याच्यामुळे जन्मदर अधिक असतो आणि आरोग्य सेवा सुविधा याही विकसित न झाल्यामुळे मृत्यूदर सुद्धा उच्च असतो. म्हणजे लोक जन्माला अधिक येतात आणि मृत्युमुखी सुद्धा अधिक पडतात. याच्यामुळं असं म्हणतात की ह्या अविकसित राष्ट्रांच्या मध्ये लोकसंख्या जवळपास स्थिर असते किंवा असं म्हणतात की लोकसंख्या जवळपास
स्टेबल असे असं म्हणतात. त्याच्यानंतर एखादं राष्ट्र विकास करत असताना किंवा विकासाच्या मार्गावरती असतानाच म्हणजे की विकसनशील अवस्थेमध्ये असताना की प्रामुख्याने राष्ट्र विकास करत असताना आरोग्य किंवा हेल्थवरती काम करतं आणि हेल्थवरती काम केल्यामुळं लोक जे काही मृत्युमुखी पडत असतात ते खूप कमी प्रमाणात किंवा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात. त्याच्यामुळं जो मृत्यूदर असतो तो कमी होतो आणि याच्या तुलनेमध्ये लोकांचा अंधश्रद्धा असते किंवा लोकांचे जे काही जुन्या विचारसरणी असते त्यामुळे जन्मदर हा अधिक मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे असं म्हणतात की विकसनशील अवस्थेमध्ये किंवा एखादं राष्ट्र विकास करत असताना आरोग्य सेवा सुविधांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळं मृत्यूदर कमी होतो आणि त्याच्या तुलनेमध्ये की जन्मदर न कमी झाल्यामुळं किंवा लोक जेवढी जन्माला येतात तेवढीच येत असतात कारण देशातला अज्ञान अंधश्रद्धा असते त्यामुळं की विकसनशील राष्ट्रांच्या मध्ये आरोग्य सेवा सुविधांच्यामुळे मृत्यूदर घटलेला असतो आणि मात्र जन्मदर तसाच असतो. त्यामुळे असं म्हणतात की विकसनशील राष्ट्रांच्या मध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि यालाच असं म्हणतात की लोकसंख्येचा विस्फोट. म्हणजे तुम्ही इथं बेसिक बेसिक आपण बघत आहोत बघा की अविकसित राष्ट्रांच्या मध्ये किंवा ज्यांचा विकासच झालेला नाही त्याच्यामध्ये लोक प्रचंड जन्माला येतात, प्रचंड मृत्युमुखी पडतात. म्हणजे जन्मदर पण हा अधिक असतो आणि मृत्यूदर सुद्धा अधिक असतो. त्यामुळे लोकसंख्या जवळपास स्थिर असते. मात्र जे राष्ट्र विकासाच्या मार्गावरती आहेत किंवा जी राष्ट्र विकसनशील आहेत त्याच्यामध्ये आरोग्य सेवा सुविधा वाढल्यामुळं मृत्यूदर हा कमी होतो, मात्र जन्मदर हा तसाच राहिल्यामुळं मृत्यूदराच्या तुलनेमध्ये जन्मदर अधिक झाल्यामुळं लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि यालाच आम्ही म्हणतो की लोकसंख्या विस्फोट. आणि त्याच्यानंतर तिसरी महत्वाची अवस्था असते ते म्हणजे विकसित अवस्था. विकसित अवस्था म्हणजे काय की एखादी राष्ट्राची अर्थव्यवस्था विकसित असणे म्हणजे काय, आरोग्य सेवा सुविधा खूप उत्कृष्ट असल्यामुळं त्या देशातलं हेल्थ चांगलं असतं आणि हेल्थ चांगला असल्यामुळं देशातला जो काही मृत्यूदर असतो तो खूप कमी असतो आणि त्या राष्ट्रातील लोक सुशिक्षित असतात किंवा साक्षर असतात त्यामुळे त्यांच्यातला जन्मदर असतो तो सुद्धा कमी असतो. त्यामुळे असं म्हणतात की विकसित राष्ट्रांच्या मध्ये सुद्धा जो लोकसंख्या वाढीचा दर असतो तो कमी असतो किंवा स्टेबल असतो असं म्हणता येईल. म्हणजे इथं तीन छोटे छोटे मुद्दे लक्षात आले की जे राष्ट्र अविकसित असतं किंवा जे मागास असतं त्यांच्यामध्ये सुद्धा साधारण लोकसंख्या स्थिरच असते कारण लोक जन्माला अधिक येतात आणि मृत्युमुखी सुद्धा अधिक पडतात त्यामुळे लोकसंख्या जवळपास स्थिर असते. जे राष्ट्र विकसनशील असतं याच्यामध्ये नेमकं काय होतं की खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा सुविधांची सुविधा वाढल्यामुळं मृत्यूदर हा अचानक कमी होतो आणि त्याच्या तुलनेमध्ये लोकसंख्या जी काय वाढ असते म्हणजे जन्मदर असतो तो तेवढाच असतो. त्यामुळे या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येमध्ये वाढ होते आणि विकसित अवस्थेमध्ये की खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा सुविधा सुधारल्यामुळं मृत्यूदर कमी असतो आणि लोक साक्षर असतात किंवा लोकांच्या मध्ये एक जागरूकता असते त्यामुळे त्यांचा जन्मदर सुद्धा कमी असतो. त्यामुळे याही टप्प्यामध्ये जवळपास लोकसंख्या स्थिर असते. तर बघा डब्ल्यू एस थॉम्सन यांनी जो काही सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये सुरुवातीला 3च टप्पे त्यांनी मांडले, मात्र आधुनिक कालखंडामध्ये त्याच्यामध्ये चौथा त्याच्यानंतर 5वा टप्पा सुद्धा वाढत गेलेला आहे. तर आपण या लेक्चरमध्ये 3 टप्पे अगदी व्यवस्थितपणे बघू की जे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत. तर ठीक आहे, याच्यामध्ये हा जो काही मॅप आता थोडक्यात मी जो काही बोललो तो आपल्याला इथं थोडासा असा मॅपमध्ये आपल्याला काढता येईल. म्हणजे याच्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर लोकसंख्या संक्रमणाच्या बाबतीतले आपल्याला 3 टप्पे करता येतील. समजा हा पहिला टप्पा असेल, ऍव्हरेज आपण रफ मध्ये बघतो, दुसरा टप्पा असेल, हा तिसरा टप्पा असेल. तर बघा प्रामुख्याने एखादं राष्ट्र विकसित होत असताना किंवा एखाद्या राष्ट्राचा विकास होत असताना ते राष्ट्र प्रामुख्याने अविकसित असेल म्हणजे अनडेव्हलप्ड असेल, त्याच्यानंतर डेव्हलपिंग असेल आणि त्याच्यानंतर डेव्हलप्ड असेल म्हणजे अविकसित असेल, विकसनशील असेल आणि विकसित असेल. तर या 3 टप्प्यातून राष्ट्र जात असताना त्या राष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये किंवा लोकसंख्याच्या वाढीच्या दरामध्ये जो काही डिफरन्स होत असतो. बघा पहिल्या टप्प्यामध्ये किंवा अविकसित अवस्थेमध्ये जन्मदर हा अधिक आहे म्हणजे जन्मदर हा अधिक आहे आणि मृत्यूदर सुद्धा अधिक आहे त्यामुळे लोकसंख्या जवळपास स्टेबल असते. त्याच्यानंतर ते राष्ट्र विकासाच्या मार्गावरती असतं किंवा विकसनशील अवस्थेमध्ये असतं त्याच्यामुळे आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम करतं आणि आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे त्या राष्ट्रातला जो काही मृत्यूदर असतो तो कमी होतो. म्हणजे असं म्हटलं जाईल की मृत्यूदर जो असतो कमी होतो आणि त्याच्या तुलनेमध्ये जन्मदर हा अधिक असतो. म्हणजे लोक जन्माला अधिक येत आहेत आणि मृत्युमुखी कमी पडत आहेत. त्यामुळे या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते आणि यालाच असं म्हणतात की लोकसंख्या विस्फोटाचा कालखंड. आणि त्याच्यानंतर राष्ट्र एखाद्या विकासाच्या टप्प्यावर जातं किंवा विकास करतं त्यावेळी त्या राष्ट्रामध्ये आरोग्य सेवा सुविधा वाढलेल्या असतात त्याच्यामुळे मृत्यूदर असतो तो सुद्धा कमी असतो आणि देशातले लोकांच्या मध्ये एक जागरूकता आलेली असते लोकसंख्या वाढीच्या संदर्भात त्यामुळे त्यांचा जन्मदर असतो तो सुद्धा कमी असतो. त्यामुळे याही टप्प्यामध्ये साधारण लोकसंख्या स्थिर असते. तर हे 3 टप्पे थॉम्सन यांनी सुरुवातीला मांडले. त्याच्यानंतर आधुनिक कालखंडामध्ये याला चौथा एक टप्पा जोडला की प्रामुख्याने जर्मनी असेल, इटली असेल हे अतिविकसित राष्ट्र असतील की त्यांच्यामध्ये की जन्मदराच्या तुलनेमध्ये मृत्यूदर अधिक असतो. म्हणजे बघा
की जन्माला लोक येतात त्याच्या तुलनेत अधिक लोक मृत्युमुखी पडतात, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर असतो तो हा घसरलेला लागतो. तर आपल्याला एमपीएससीच्या किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं हे 3 टप्पे खूप महत्वाचे आहेत. कारण एमपीएससी कमिशन किंवा युपीएससी कमिशन प्रश्न विचारत असताना असं स्टेटमेंट देतं की लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पहिल्या टप्प्यानुसार खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर स्टेटमेंट निवडा, किंवा दुसऱ्या टप्प्यासंदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर स्टेटमेंट निवडा, किंवा तिसऱ्या टप्प्यासंदर्भात सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर आपण आता एक एक सिद्धांत किंवा एक एक टप्पा अगदी व्यवस्थित बघू, आणि आता आपण ही जी काही डायग्राम बघतो हा शेवटीला डिटेल्स मध्ये बघू की हे वेगवेगळ्या टप्प्याची वैशिष्ट्य ह्या डायग्राम मध्ये कशी बसून येतात. तर बघा, पहिला महत्वाचा असेल की लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा, म्हणजे आता जो काय बघितला पहिला टप्पा, हा प्रामुख्याने जगातील या टप्प्यामध्ये जगातील प्रामुख्याने अविकसित राष्ट्रांचा समावेश होतो. म्हणजे अविकसित म्हणजे काय, की ज्यांचा विकास झालेला नाही यांचा समावेश असतो. आणि याच्यामध्ये जी अविकसित राष्ट्र असतात ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावरती अवलंबून असतात किंवा ऍग्रिकल्चरवरती डिपेंड असतात. तर लक्षात ठेवा, अविकसित राष्ट्रांचा समावेश असतो आणि ही राष्ट्र प्रामुख्याने कृषीवरती किंवा ऍग्रिकल्चरवरती अवलंबून असतात. आणि या राष्ट्रांच्या मध्ये प्रामुख्याने बघा, अल्पसाक्षरता असेल, बालविवाह असेल, अंधश्रद्धा असेल, कुटुंब नियोजनाचा अभाव असेल, इत्यादी कारणामुळे लोकसंख्या असते ती वाढ होते, म्हणजे लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. मात्र त्याच राष्ट्रांच्या मध्ये किंवा अविकसित राष्ट्रांच्या मध्ये अस्वच्छता असेल, रोगराई असेल, निकृष्ट जीवन पद्धती असेल किंवा वैद्यकीय सेवा सुविधांचा अभाव, त्यामुळे मृत्यूदर सुद्धा अधिक असेल. म्हणजे बघा की अविकसित राष्ट्रांचे लोक जन्मालाही अधिक येतील आणि मृत्युमुखी अधिक पडतील, त्याच्यामुळे लोकसंख्या जवळपास स्थिर असेल. म्हणजे बघा ना, लोक 10 जन्माला आले, 10 मृत्युमुखी पडले, त्यामुळे नवीन भर काहीच पडली नाही, त्यामुळे लोकसंख्या जवळपास या टप्प्यामध्ये स्थिर असते असं म्हटलं जाईल. म्हणजेच असं म्हटलं जाईल की जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही अधिक असल्याने या या टप्प्यामध्ये लोकसंख्या जी काही पर्यायाने म्हणतात की ती स्थिर असते. तर बऱ्याच वेळेला प्रश्न येऊ शकतो की लोकसंख्या संक्रमणाच्या जे काही विविध टप्पे आहेत त्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने अविकसित राष्ट्र असतात आणि या राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवरती अवलंबून असते. अल्पसाक्षरता, बालविवाह, अंधश्रद्धा, कुटुंब नियोजन अभाव इत्यादी कारणामुळे हा जो जन्मदर असतो तो अधिक असतो आणि आरोग्य सेवा सुविधा नसल्यामुळे मृत्यूदरही अधिक असतो. त्यामुळे लोक जन्माला अधिक येतात, मृत्युमुखी अधिक पडतात आणि पर्यायाने लोकसंख्येमध्ये कुठलीही वाढ होत नाही. त्यामुळे या टप्प्यामध्ये प्रामुख्याने असं म्हणतात की लोकसंख्या स्थिर असते. बऱ्याच वेळेला हा प्रश्न आलेला आहे. आता भारताच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये साधारण 1981 ते 1921 या दरम्यान भारताची लोकसंख्या ही लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये होती असं म्हटलं जातं. तर बघा, आता आपण इथं लोकसंख्या संक्रमणाचा जो काय पहिला टप्पा आहे तो डिटेल्स मध्ये बघितला. म्हणजे इथं आपण जो काय मॅप मध्ये बघितलेला होता की लोकसंख्या संक्रमणाचा जो काय पहिला टप्पा तो आता आपण डिटेल्स मध्ये बघितला. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की लोकसंख्या संक्रमणाचा जो काही दुसरा टप्पा आहे तो सुद्धा आता आपल्याला डिटेल्स मध्ये बघून घ्यायचा आहे. तर बघा, हा दुसरा जो काही टप्पा आहे याच्यामध्ये प्रामुख्याने अविकसित किंवा थोड्याफार प्रमाणात विकास झालेल्या राष्ट्रांचा समावेश होतो. अविकसित किंवा विकसनशील राष्ट्र म्हणजे अगदी अविकसित तून निघालेले बाहेर, म्हणजे अगदी अविकसित नाहीत आणि विकसनशील पण म्हणता येत नाही, ज्या मधल्या फेज मधली राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचा समावेश होतो. याच्यामध्ये असं म्हणता येईल बघा, या टप्प्यामध्ये जन्मदर अधिक असतो मात्र मृत्यूदर कमी असतो आणि याच्यामुळं लोकसंख्या खूप प्रमाणात वाढते आणि यालाच म्हणतात की विस्फोट. म्हणजे बघा, ह्या सेकंड टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये असं म्हटलं जाईल की त्या राष्ट्रामध्ये जन्मदर जो आहे तो जो आहे तसाच असतो, मात्र मृत्यूदर जो असतो तो अचानक कमी होतो. तर हा मृत्यूदर कमी का होतो? आणि ते राष्ट्र विकास करत असताना प्रामुख्याने आरोग्यावरती किंवा हेल्थवरती काम करतं आणि आरोग्यावरती किंवा हेल्थवरती काम केल्यामुळं त्या राष्ट्रात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या असते ती कमी होते आणि लोक मृत्युमुखी पडायची जर कमी झाली तर जी काही लोक वाढत आहेत त्याच्यामुळे त्या राष्ट्रातील लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते असं म्हणतात. आणि यालाच लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी असं पण म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला विचारलं जातो की आधुनिक लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये कोणत्या टप्प्यामध्ये लोकसंख्या विस्फोट आहे असं म्हणतात किंवा लोकसंख्या विस्फोटाची स्थिती असते. तर लक्षात ठेवा, दुसऱ्या टप्प्यामध्ये. याच्यामध्ये बघा, आरोग्य सेवा सुविधांचा सुविधा किंवा आरोग्य सेवा सुविधांच्या मधील वाढ, लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये होणारी वाढ इत्यादी कारणामुळे मृत्यूदर कमी होतो, मात्र कुटुंब नियोजनाचा अभाव किंवा निरक्षरता, बालविवाह इत्यादी कारणामुळे जन्मदर हा अधिक राहिल्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये असं बोलायचं म्हटलं तर बघा की 1921 ते 1981 या दरम्यान भारताची लोकसंख्या या लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होती. बऱ्याच वेळेला हाही प्रश्न आलेला आहे. तर बघा, 1881 ते 1921 या दरम्यान आपण पहिल्या टप्प्यामध्ये होतो आणि 1921 ते 1981 या दरम्यान आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये होतो असं म्हटलं जाते. आणि
आणि या टप्प्यालाच लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी असं पण मोडलं जातं. बऱ्याच वेळेला प्रश्न येऊ शकतो की लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. याच्यामध्ये प्रामुख्यानं अविकसित किंवा विकसनशील अशा राष्ट्रांचा समावेश होतो. याच्यामध्ये प्रामुख्यानं हा मृत्यूदर जो असतो तो आरोग्य सेवा सुविधांच्यामुळे घटलेला असतो आणि जन्मदर मात्र तीव्र असतो किंवा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या टप्प्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि यालाच लोकसंख्या विस्फोट सुद्धा असं म्हणतात किंवा लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा असंही या टप्प्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा असेल बघा महत्वाचा की लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा. तर याच्यामध्ये प्रामुख्याने जर बोलायचं म्हटलं तर जी विकसित राष्ट्र असतील की ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, अशा राष्ट्रांचा समावेश होतो. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने असं म्हटलं जाईल बघा की लोक जागरूक झालेले असतात किंवा कुटुंब नियोजनाचा खूप मोठ्या प्रमाणात अवलंब केलेला असतो. आरोग्य सेवा सुविधा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात. बघा की आरोग्याच्या बाबतीत एक चांगला स्तर वाढवल्यामुळं देशातला जो काही मृत्यूदर असतो तो कमी असतो आणि त्या राष्ट्रातली किंवा विकसित राष्ट्रातली लोक ही जागरूक असतात कुटुंब नियोजनाच्या बाबतीत किंवा लोकसंख्या विस्फोटाच्या बाबतीत. त्यामुळे त्या राष्ट्रांच्या मध्ये जन्मदर पण कमी असतो आणि मृत्यूदर पण कमी असतो. पर्यायाने लोकसंख्या स्थिर असते. म्हणजे बघा पहिल्या टप्प्यामध्ये पण लोकसंख्या स्थिरच होती आणि या टप्प्यामध्ये पण साधारण लोकसंख्या स्थिरच आहे. तर लक्षात ठेवा पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर हा जास्त होता आणि मृत्यूदर पण जास्त होता. त्याच्यामुळे लोकसंख्या स्थिर होती आणि याच्यामध्ये जन्मदर हा पण सुद्धा कमी आहे आणि मृत्यूदर हा सुद्धा कमी आहे म्हणून इथं लोकसंख्या स्थिर आहे. तर बऱ्याच वेळेला इथं कन्फ्युज बरेच जण होण्याची दाट शक्यता असते असं म्हटलं जाईल. बघा तर याच्यामुळं त्याच्यानंतर पुढचा असं महत्वाचा असतो की बघा महत्वाचे जे काही 3 टप्पे पाडले म्हणजे पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल, तिसरा टप्पा असेल. मात्र आधुनिक अर्थशास्त्रामध्ये काही टप्पे ऍड पण केलेले आहे. त्याच्यामध्ये चौथा टप्पा पण बऱ्याचशा विचारवंतांनी किंवा लेखकांनी केलेला आहे. याच्यामध्ये असं म्हटलं जाईल की एखाद्या राष्ट्राचा खूप मोठ्या प्रमाणात जे विकास झालेले राष्ट्र असेल, जपान असेल, जर्मनी असेल, अशा या राष्ट्रांच्या मध्ये मृत्यूदराच्या तुलनेमध्ये हा जन्मदर हा कमी असतो. म्हणजे लक्षात ठेवा ज्या राष्ट्रांचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे त्याच्यामध्ये जी माणसं मृत्युमुखी पडतात म्हणजे मृत्युमुखी जर 10 लोक पडत असतील तर त्या राष्ट्रातला जन्मदर जो असेल तो 8 वरचा असेल. म्हणजे जन्मदराच्या तुलनेमध्ये हे विकसित राष्ट्रांच्या मध्ये मृत्यूदर अधिक असतो. त्यामुळे लोकसंख्या जी काही वाढ असते ती लोकसंख्या वाढ कमी व्हायला लागते किंवा लोकसंख्या वाढीचा दर जो असतो तो घसरायला लागतो. याच्यामध्ये असं म्हटलं जाते जगातील अतिविकसित जी काही राष्ट्र आहेत त्यांचा समावेश होईल. तर आपण हे काही बेसिक असे मुद्दे बघितलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की लोकसंख्या संक्रमणाचे प्रामुख्याने जर 3 टप्पे असले तर त्याच्यामध्ये आधुनिक जे काही संशोधक आहेत लोकसंख्येच्या बाबतीत त्यांनी चौथा टप्पा सुद्धा ऍड केलेला आहे की ज्या राष्ट्रांचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे त्या राष्ट्रांच्या मध्ये मृत्यूदराच्या तुलनेमध्ये की जन्मदर हा अल्प असतो. म्हणजे लोक जेवढी मरत आहेत त्याच्या तुलनेमध्ये किंवा जेवढ्या लोकांचं मृत्युमुखी पडतात त्याच्या तुलनेमध्ये कमी लोकांचा जन्म होतोय. म्हणजे 10 लोकांचा जर मृत्युमुखी पडत असतील तर 8च लोक नवीन जन्माला येतात आणि याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो घसरायला लागतो किंवा कमी होतो असं म्हटलं जाईल. तर बघा आपण ह्या लोकसंख्या संक्रमणाच्या बाबतीतले महत्वाचे 4 टप्पे बघितले. आता प्रश्न असा पडतो की आम्ही ज्या देशामध्ये राहतो किंवा भारतामध्ये राहतो तर भारताची लोकसंख्या ह्या लोकसंख्या संक्रमणाच्या नेमकी कितव्या टप्प्यामध्ये आहे. तर बघा अलीकडे जे लोकसंख्या झालेली आहे ते म्हणजे 2011ची जनगणना आणि याच्यामध्ये असं म्हटलं जातं की बघा काही 2 प्रकारची विधानं मिळतात की काही विधानाच्या आधाराने आपल्याला म्हणता येईल की आम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे किंवा भारताची लोकसंख्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे आणि काही विधानांचा जर आम्ही आधार घेतला तर असं म्हणता येईल की आम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये नाही. पहिल्यांदा ही दोन्ही विधानं बघू आणि त्याच्यानंतर अंतिम कन्क्लुजन जे काय आहे की म्हणजे 2011 नुसार भारत नेमकं कुठल्या टप्प्यामध्ये आहे. तर पहिलं बघा की भारत हा लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. म्हणजे हा जो काही तिसरा टप्पा आहे याच्यामध्ये भारत आहे. ह्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर बघा की अलीकडं 2001 असेल, 2011 असेल ह्या लोकसंख्येतले जे काही तुलनात्मक आकडे जर आपण पुढच्या प्रकरणामध्ये बघणार आहोत हे जर बघितले तर लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो कमी होत आहे किंवा घटत आहे. त्यामुळे असं म्हटलं जाईल की भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर किंवा भारताची लोकसंख्या ही लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. आणि आपल्या देशामध्ये बघा की अलीकडं कुटुंब नियोजनाचे महत्व असेल, देशातली साक्षरतेमध्ये वाढ असेल इत्यादी कारणामुळे आमच्या देशाला जन्मदर जो आहे तो सुद्धा घटत आहे. त्यामुळे असं म्हटलं जाईल की 2011 नुसार भारताची लोकसंख्या ही लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. मात्र काही विधानं अशी आहेत की ती ह्या स्टेटमेंटला क्रॉस करतात. त्याच्यामध्ये बघा आपल्या देशामध्ये युपी असेल म्हणजे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल यासारख्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर आजही खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर लक्षात ठेवा युपी बिहार या राज्यामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते. याचं कारण असेल दारिद्र्य असेल, बेरोजगारी आहे. तर अशी विविध कारणं आहेत. आपण दारिद्र्य बेरोजगारी या प्रकरणामध्ये बघून घेऊ. तर बघा युपी बिहार यासारखे राज्य आहेत यांच्या प्रमाणात या राज्यांच्या मध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते. त्यामुळे असं म्हणता येईल की आपण लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये नसून दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. मात्र असा एक
अंतिम कन्क्लुजन आम्हाला असं काढता येतील. म्हणजे बघा, या स्टेटमेंटच्या आधारे असं म्हणता येईल की लोकसंख्या वाढीचा दर कमी होत चाललेला आहे, जन्मदर घटत चाललेला आहे, त्यामुळे आम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहोत. मात्र युपी बिहार यांची कंडिशन जर बघितली तर असं आम्हाला वाटतंय की आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत. मात्र आपल्याला एक अंतिम स्टेटमेंट काढता येईल की बघा, युपी बिहार यासारखी अपवादात्मक राज्य आहेत, म्हणजे आमच्या देशामध्ये जी काही घटक राज्य आहेत त्यातले युपी बिहार सारखे अपवादात्मक राज्य आहेत. ही अपवादात्मक राज्य वगळी असता भारताची उर्वरित लोकसंख्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक असेल, म्हणजे युपी बिहार सारखी अपवादात्मक राज्य आहेत यांची लोकसंख्या जर वगळली तर उर्वरित महाराष्ट्रात देशातली जी काही एकूण राज्य आहेत तर या राज्यातल्या लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होत आहे किंवा घटत आहे असं म्हटलं जाईल. त्यामुळे अंतिम कन्क्लुजन असं निघेल की 2011 नुसार भारत हा लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. जर प्रश्न आला तर सांगता येईल की तिसऱ्या टप्प्यामध्ये असं म्हणता येईल. तर आपण ह्या बेसिक काही मुद्दे आपण बघितलेले आहे लेक्चरमध्ये. तर बघा, आपल्याला सुरुवातीला आपण एक मॅप बघितलेला होता, त्याच्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर आता जो काही सिद्धांत एकंदरीत व्यवस्थितपणे बघितला तर इथं दाखवलेला आहे बघा की हा मृत्यूदर असेल, हा जन्मदर असेल आणि हा असेल लोकसंख्या वाढीचा दर. तर हा पहिल्या टप्प्यामध्ये बघा जवळपास लोकसंख्या स्थिर असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढते किंवा लोकसंख्या विस्फोट होतो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारण लोकसंख्या स्थिर व्हायला सुरुवात होते आणि चौथ्या टप्प्यामध्ये त्या लोकसंख्येचं घसरण किंवा उतरण व्हायला सुरुवात होते. तर बघा, इथे हे बेसिक माहिती दिली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा इथं बघू शकता की बघा, पहिल्या टप्प्यामध्ये बर्थ रेट जो आहे तो हाय आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पण आहे. त्याच्यानंतर की बघा, पहिल्या टप्प्यामधला जो मृत्यूदर तो सुद्धा हाय आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर जो काय तो कमी होत जातो. तर असं थोडं बेसिक इथे इन्फॉर्मेशन या चार्टमध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही हे व्यवस्थितपणे बघू शकता. तर इथं तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आधुनिक लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे तो कुणी मांडला, तो का मांडला, तो माल्थच्या सिद्धांताच्या ऐवजी आला आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ओरिजिनल ते 3 टप्पे आहेत. 3 टप्प्यांची वैशिष्ट्य काय असतील आणि भारत आजच्या दिवसाला कोणत्या टप्प्यामध्ये आहे, तर एवढी बेसिक माहिती जर बघितली तर तुम्हाला एमपीएससीच्या संदर्भातले किंवा युपीएससी संदर्भातले जे काही वेगवेगळे आतापर्यंत प्रश्न आले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला सॉल्व्ह होतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू. पुढच्या लेक्चरमध्ये लोकसंख्येच्या संदर्भातले जे विविध मुद्दे आहेत तर त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आजचं लेक्चर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र कमेंट बॉक्स मधल्या की का डिसलाईक केलं. लेक्चर आपण थोडंसं विस्तृत घेतोय, याचं कारण काय की तुम्हाला येणारे प्रश्न सुटले पाहिजेत. नाहीतर मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात सुद्धा हा व्यवस्थित समजावून सांगू शकलो असतो. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये ठीक आहे, आपण नवीन लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.